अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी आज लोहा तालुक्यात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। नांदेड लातूर महामार्गावरील खेडकरवाडी येथे मोर्चेकऱ्यांसाठी बिसलरी पाणी आणि चहा वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती। हा उपक्रम आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर उर्फ कापसे मामा यांच्या वतीने राबवण्यात आला। कापसे यांनी याआधीही गरीब मुलींचे विवाह, अनाथ मुलांचे शिक्षण, शेतकऱ्यांना दिलासा यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केलाय। गणपती उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती यांसारख्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच अग्रेसर सहभाग राहिलाय। या पार्श्वभूमीवर माळाकोळी जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीत कापसे यांना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, अशी चर्चा जनतेत रंगत आहे। समाजाच्या प्रश्नांसाठी दिलेला हातभार आणि सामाजिक बांधिलकीमुळे कापसेंचं नाव सध्या तालुक्यात चर्चेत आहे। समजूनच मी इथं आलेलो आहे आणि माझा बंजारा बांधव, मी वाडी तंडे सर्व फिरलो आहे। तर खूप दुरावस्था आहे। त्यांना जो मुख्य प्रवाहामध्ये यायला अजून पण तो समाज आलेला नाही आहे। त्याच्यामुळं जर त्यांना गॅजेटमध्ये ST मध्ये जर त्यांचं तिथं नोंद सापडलेली आहे तर त्यांच्या जी ST मध्ये आता त्यांची मागणी आहे त्याला आम्ही पूर्ण आझाद ग्रुपच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्यासोबत जोपर्यंत त्यांना भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि आमच्याकडून ST आरक्षण आम्ही त्यांच्यासोबत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जे काही फुल नाही फुलाची पाकळी आमच्याकडून जे होईल ते त्यांच्यासाठी आम्ही उपस्थित राहू। आज जो हा उपक्रम आपण राबवत आहे, बंजारा समाज मोर्चामध्ये जातो आहे, आपण त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका योग्य रीतीनं तुम्ही सोबत राहून सामाजिक माध्यमातून करण्याचा इथे या ठिकाणी शब्द देत आहे। परंतु मामा, जनरली जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टीच्या चाव्या ह्या राजकीय ठिकाणी असतात। मग एखादी वेळेस आमदारकी असेल, विधानसभा असेल, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत। जिल्हा परिषदेचा एक गट हा मोठा वंचितांचा, बहुजनांचा, सुग्यामुग्यांचा, नाहिरेवाल्यांचा आहे। या पद्धतीने काही पावलं आपण उचलणार आहेत का भविष्यामध्ये? आता जरी करता राजकारण्याचा जरी हातात असेल, हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे जरी असेल तरी सर्वसामान्य माणसाची ताकद ही खूप मोठी आहे आणि तो संविधानाने आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे। आता भविष्य कोणालाही माहीत नाही आहे, पण जे आता मी वर्तमान अवस्थेमध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये एक सर्वसाधारण नागरिक म्हणून आरक्षणाच्या मागणीसाठी मी त्यांच्यासोबत राहील आणि जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू। थँक्यू।